नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वीचे शॉर्ट नोट्स पाहत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे। तर यानंतरचा चॅप्टर आहे धातू अधातू। यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवीचा पुतळा आहे। मूळ पुतळा हा तांब्याच्या पासून बनवलेला आहे, पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो। त्याचं कारण की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया होऊन तांब्यासोबत हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट तयार झालेला आहे, त्यामुळं तो हिरव्या रंगाचा दिसत आहे। आणि क्षरण एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे क्षरण म्हणजे झिजलेल्या वस्तूचं किंवा अभिक्रिया झालेल्या वस्तूचं ते एक चांगलं उदाहरण आहे, असं त्यातून त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर राजधातू किंवा नोबल मेटल, सोने, चांदी, प्लॅटिनम आणि यासारखे काही धातू राजधातू आहेत, जे की निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळत असतात। त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण करण्याची अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नसते। मग या धातूचा उपयोग काय, तर सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा मुख्यतः अलंकार बनविण्यासाठी होतो, हे तर आपल्याला माहीतच आहे। आता सोन्याचे भाव कसे आकाशाला जाऊन टेकलेले आहेत। सोने चांदीचे पदकेही तयार केले जातात। त्याचबरोबर प्लॅटिनम व पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून केला जातो। हा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे, ज्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून प्लॅटिनमचा उपयोग केला जातो। आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काय वापरलं जातं बरं, तर सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गतः मूलद्रव्य स्वरूपात आढळत असतो आणि त्याचं 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोनं, शुद्ध सोनं हे मऊ असतं, हे तर आपल्याला माहीत आहे। मग दागिने कुठल्या कॅरेटनं करतात, तर 22 कॅरेटनं हे दागिने तयार केले जातात। आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी टक्केवारी काय आहे, 24 कॅरेट म्हणलं की 100% मौसूद असं सोनं असतं। त्यानंतर 22 कॅरेट म्हणलं की 91.66 आणि 18 कॅरेट म्हणलं तर 75% शुद्धता असते त्याची, आणि 14 कॅरेट म्हणलं की 58%, 12 कॅरेट म्हणलं की 50% आणि 10 कॅरेट म्हणलं की 41.66% एवढी शुद्धता त्या सोन्याची असते। मग क्षरण ही काय भानगड आहे, तर क्षरण म्हणजे धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुग तयार होते, त्याला आपण क्षरण म्हणतो, किंवा या प्रक्रियेतून धातूवर परिणाम होऊन ते झिजतात, याला आपण क्षरण म्हणू शकतो। जसं की माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये स्वातंत्र्य देवीचा अमेरिकेतला पुतळा सांगितला त्याप्रमाणे। त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला, या दुसऱ्या पेजच्या सत्रामध्ये दिल्लीतील कुतुब मिनार परिसरातील सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे। इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकाकीत आहे, कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केलेला आहे। त्यात लोह्यामध्ये अल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळलेला आहे, त्यामुळे तो जशाच्या तसाच आहे। आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस जर लोहामध्ये अल्प प्रमाणात मिसळलं तर तो दीर्घकाळासाठी चकाकतो। त्यानंतर स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर केला जातो। तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभा चिरा गेलेल्या पाहता, त्यामागे एकच कारण आहे की त्यामध्ये तांब्याचा वापर केलेला असतो। यानंतर 8वा धडा आहे प्रदूषण, आणि हा धडा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये हवेच्या प्रदूषणाची मुख्य कारणे सांगितलेली आहेत, जसं की नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण। तर नैसर्गिक कारणामध्ये 5 गोष्टी आहेत ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते। ज्वालामुखीच्या उद्रेकातून
घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात, जसं की हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर डाय, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प व धूलिकण. त्यानंतर भूकंपामुळे सुद्धा हवा प्रदूषण होत असतं. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतरंगातील किंवा पोटातील विषारी वायू पाण्याच्या वाफ तयार करून बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात. त्यानंतर वाळवंटी व धूळची वादळे हे सुद्धा हवेचं प्रदूषण करत असतात, ज्यामध्ये धूळ, केर कचरा, माती, परागकण आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळून प्रदूषण करत असते. वणवा पेटल्याने सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. वाळव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो आणि त्यामुळे प्रदूषण होत असतं. आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्याने उदाहरणार्थ काही जीवाणू, कवकामुळे बीजाणू हवेत मिसळतात आणि हवेचं प्रदूषण करतात. ही झाली नैसर्गिक कारणे. पण मानवनिर्मित कारणे सुद्धा हवेचं प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत आहेत, हे तर आपल्याला माहीत आहेत. पण ती कुठली? तर इंधनाचा वापर. जर दगडी कोळसा, लाकूड, LPG, राखेल, डिझेल, पेट्रोल यासारखा वापर केला तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात व हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा, उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे सुद्धा विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडून किंवा गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळून हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट यातून सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. ही पाहिली आपण नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे हवेच्या प्रदूषणाची. आता आपण हवेतील वेगवेगळी प्रदूषके, त्यांचे स्रोत आणि त्यांचा होणारा मानवी जीवनावर परिणाम पाहणार आहोत. तर पहिलं आहे सल्फर डायऑक्साईड, ज्याचं रेणुसूत्र आहे SO2. त्याचे स्रोत म्हणजे ही कुठून उत्पत्ती होते सल्फर डायऑक्साईडची? तर कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो, या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते. मग याचा मानवी जीवनावर काय परिणाम आहे? तर मानवी जीवनावर डोळ्याचा दाह म्हणजे डोळ्याची आग होते किंवा जळजळ होते. त्याचबरोबर श्वासोच्छ्वास मार्गाचा दाह म्हणजे दमा, अस्थमा वगैरे आजार होतात. त्यानंतर अतिरिक्त कफ निर्मिती होते. त्यानंतर खोकला, दमा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी सल्फर डायऑक्साईडमुळे होत असतात. त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड, आता वाहन आणि कारखान्यातून जो धूर निघतो त्यामधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, ज्यामुळे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होत असते. त्यानंतर नायट्रोजनची ऑक्साईडे, वाहनाच्या धुरामधून नायट्रोजनची ऑक्साईडेसुद्धा निघतात, ज्यामुळे फुफ्से व श्वसनमार्गाचा दाह म्हणजेच दमा वगैरे होत असतो. त्यानंतर उद्योग व वाहनाच्या धुरीमधून हवेत मिसळणारे कणरूप पदार्थ असतात, ज्यामुळे श्वसनाचे रोग होतात. त्याचबरोबर धूळ ही उद्योग व वाहनामधून निर्मिती होते, ज्यामुळे सिलिकासिस व्याधी होत असतात. त्याचबरोबर आपण जी रासायनिक कीटकनाशके वापरतो त्यामधून मनोबल दुर्बल्य आणि दीर्घ श्वासामुळे, जर ते दीर्घ श्वास घेतला त्या कीटकनाशकाचा तर त्यामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. त्यानंतर मिथेन वायू, ज्याचं रेणुसूत्र आहे CH4, जो कारखान्यातून हवेच्या वायू गळतीतून होत असतो. यामुळे विषबाधा, त्वचेचे कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार होत असतात. यानंतर आम्लवर्षा, ज्यावर आयोगाने एक वेळा प्रश्न विचारून झाला आहे. आम्लवर्षा कशामुळे होते? तर कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल व नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पाण्याचे थेंब किंवा
हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस किंवा वर्षा बर्फ पडतो त्याला आम्लवर्षा असं म्हटलं जातं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. आता CO2 या पृथ्वीच्या वातावरणात वर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रित यांना हरितगृह वायू म्हणतात. कशाला? CFC, मिथेन वायू आणि नायट्रस ऑक्साईड व CO2 यांना हरितगृह वायू म्हणतात. यावर सुद्धा आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये सल्फरयुक्त हवा, प्रदूषकांचा रंगकाम, तेलचित्र आणि नायलॉन कापड, सुती कापडे, रेयॉन कापड, कातडी वस्तू आणि कागद यावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल घडून आणते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सल्फरयुक्त हवा कशाचा रंग बदलू शकते? तर तेलचित्र, नायलॉन कपडा, सुती कपडे, रेयॉन, कातडी वस्तू आणि कागद. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये हवेच्या गुणवत्तेचा इंडेक्स म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्ससुद्धा काय आहे हे सांगितलेलं आहे. आपल्या शहरातील हवा कितपत प्रदूषित झाली आहे ही गोष्ट नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील CO2, CO, NO2, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते व मोठ्या शहरांमध्ये जास्त रहदारी असल्यामुळे मुख्य चौकात हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दर्शविणारे फलक लावले जाते, ज्यातून आपल्याला हवेची गुणवत्ता कळत असते. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात कातडी कामासाठी अनेक केंद्रे आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी किंवा पालर या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला पालझर असे म्हटले जाते. पालझर या शब्दाचा अर्थ गटारी नदी असा आहे.